मला म्हणल्या उंदऱ्या तोच घर जळत नसेल. पोरो एकाचं घर जळतच. बोलत राहा, मी तुम्हाला कीर्तन झालं की चॉकलेट देतो. हा बोलायचं आणि चॉकलेटच देतो, फक्त बोलायचं. हनुमंतरायाने अख्खी काय जाळली? एक घर जळत कोणाचं? बिभीषणाचं. कोणाचं? हनुमंतरायाने काय जाळली? एक घर जळत कोणाचं? वाजवा टाळ्या पोरायसाठी. हे हुशार झाले की त्या पोरे पुढी बसलेली ताकद आहे. हनुमंतरायाने काय जाळलं? पटकन मोठ्यानं. एक घर जळत कोणाचं? आले बघा. नाही नाही, हे म्हणजे सामान्य नाही, सुंदर नाचायले. उद्याचा भविष्यातला कीर्तनकार आहे. हनुमंतरायाने काय जाळली? ते भीतत नाही हो, पाहिजे असं. त्याची आजी त्याला 3दा आली तरी आले. त्याला आवड आहे कीर्तनाची. याला काहीच म्हणू नका, हे हनुमंतराय नाही. खरं लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. त्याला काहीच नाही. त्याला जसं इथं नाचता येईल बरं आहे ना, इथं दुसरीकडे त्याच्या नव्हतं. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हनुमंतरायाने काय केलं? एक घर जळत कोणाचं? हुशार झाली पोरं. बिभीषणानं पार्टी बदलली. बिभीषण या पार्टीत आला. हनुमंतराय आणि बिभीषण एकाच झाडाखाली बसले. मला सांगायचे नामस्मरणाची ताकद. हनुमंतराय म्हणतात विचारू की नको, विचारू की नको. विचारलं हनुमंतरायाने त्या दिवशी. बिभीषणराव, अख्खी लंका जळली हो या पठ्ठ्यानाकी. तुमच्याही घरावर 5 वेळेस शपूट ठेवली, मुद्दामून ठेवली नाही, चुकून पडली. सगळी लंका जळाली, तुमचं घर जळालं नाही. का जळालं नाही? त्यावेळेस बिभीषणाच्या डोळ्यातून पाणी येतं. बिभीषण म्हणतं, हनुमंतराया, तुम्ही ज्यावेळेस लंका जळत होतात त्यावेळेस मी माझ्या घरी काय करत होतो? श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय मृदंगाचार्यासाठी. वा विश्वजित महाराज किती सुंदर पकवाज वाजवायलेत पोरो. मला तर असं वाटायलंय माझ्या हातातली अंगठी काढाव, माय छान वाटायली मला, आणि विश्वजित महाराजाला द्याव. पण माझ्या हातात अंगठीच नाही हो.
नामस्मरणात एवढी ताकद आहे. विचारा या पोराला नामस्मरणातली ताकद. बघा तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. ते भजन सुरू झालं, टाळ मृदंग वाजला की ते नाचायले, एरी खेळाले. की ताकद कशातली? ही ताकद त्या नामस्मरणातली ताकद आहे. राम शब्दात एवढी ताकद आहे म्हणून जगद्गुरु तुकोबरे सांगतात, मना जपे राम राम. राम रामच का? अहो हनुमंतरायनं प्रत्येक दगडावर राम लिहावं. रामायणाचार्य वाच्या सूचक. प्रत्येक दगडावर हनुमंतरायने राम लिहावं आणि सोडावा. दगड बुडावा की तरावा? बरो राम वर यावा. अनेक दगड सोडले. एक दिवस रामचंद्र प्रभूनं पाहिलं. रामचंद्र प्रभू गेले, अरे माझ्या नावाचे दगड तरतायत. रामचंद्र प्रभू गेले आणि एक दगड घेतला आणि रामचंद्र प्रभूने असा दगड सोडला. बुडला की तरला? पोरं हुशार आहेत. रामचंद्र प्रभूनं दगड टाकलेला बुलडा आणि हनुमंतरायाने टाकलेला दगड तरला. बघा काय ताकद आहे असेल नामस्मरणात. विठ्ठल म्हणून मना जपे राम राम म्हणून चिंतन केलं पाहिजे. कथा कीर्तनाला गेलो पाहिजे. रोज देवाचं भजन 1 मिनिट का होईना, अर्धा मिनिट का होईना. अहो ज्ञानोबरे सांगतात, थोडं का होईना पण देवाचं चिंतन केलं पाहिजे. देवाची हे द्वारे उभा क्षणभरी, तिने मुक्तीचारी साधिल्या. एक क्षण का होईना देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. एक क्षण तेने मुक्तीचारी साधिल्या. कथा कीर्तनाला गेलं पाहिजे, मंदिरात राऊळात गेलं पाहिजे. पण आम्हाला वेळ नाही, मंदिरात जायला टाइम नाही, कथेला कीर्तनाला बसायला टाइम नाही, गावात पोती आहे ऐकायला टाइम नाही. काही लोक असे कीर्तन जरी चालू असतं, कथा जरी चालू असली, हरिपाठ जरी चालू असला, सप्ताह जरी चालू असला तरी दुरून जातात पण मंडपाकडे येत नाहीत. त्यांच्या भाग्यात नसतेच. आणि भाग्यवान लोकांनाच, मेंढलेकर, भाग्यवान लोकांनाच कथा कीर्तन हरिपाठ हा सप्ताह भाग्यवान लोकांच्या आनंद जन्मिते आनंद नास्तिक लोक देव मानत नाहीत, देवाचं अस्तित्व मानत नाहीत. मेंढलेकर, संतोष महाराज, काही काही नास्तिक लोक असे आहेत, सप्ताह जरी चालू असला ते बोलणारे आहेत. तर मला एक प्रश्न टाकायचा आहे, पोरो देव आहे की नाही? आहे. कुठे देव? मंदिरात. यस.
एक नास्तिक राजा, ऐका बरं का, थोडं मार्मिक आहे पण डोक्याला करंट लावणार आहे. एक नास्तिक राजा आपल्या शिपाया हा कपाळाला गंध लावून गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, रोज देवाचं भजन कीर्तन कथा, रोज आपला नित्यनियम करायचा शिपाई, राजाच्या राजवाड्यात यायचा. आणि नास्तिक राजा त्याच्याकडे पाहायचा, अरे कपाळाला गंध आहे तुझ्या, अरे गळ्यामध्ये माळ आहे तुझ्या, रोज कथा कीर्तन करत जातोस, एकादश धरतोस, सोमवार धरतोस. नास्तिक राजा त्या शिपायाला एक प्रश्न विचारतो, ऐका बरं का. नास्तिक राजा त्या शिपायाला म्हणतो, रे शिपाया, रोज तू कपाळाला गंध लावतोस, गळ्यामध्ये माळ आहे, रोज भजन कीर्तन करतोस, मी तुला एक प्रश्न विचारतो आणि तू जर माझ्या प्रश्नाचे जर उत्तर दिलास तर मी तुझ्या देवाचं अस्तित्व मानतो, तुझा देव आहे म्हणून मानतो, अन्यथा मानत नाही, तुझ्या देवाचं अस्तित्व मानत नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तो शिपाई म्हणतो, महाराज काय तुमचा प्रश्न विचारा. तो राजा म्हणतो शिपायाला, रे शिपाया, मी तुला दोनच प्रश्न विचारतो आणि दोन्हीचे जर उत्तर दिलास तर तुझा देव मानतो, मी तुझ्या देवाचं अस्तित्व मानतो, अन्यथा मानत नाही. तो शिपाई म्हणला, महाराज विचारा. आता ऐका बरं का मेंढलेकर, त्या राजाने त्या शिपायाला पहिला प्रश्न विचारला, ऐका, पहिला प्रश्न विचारला, रे शिपाया, माझा पहिला प्रश्न असा आहे, तुझा देव आहे काय, याचं उत्तर दे. शिपाई जागेवर 2 मिनिटं थांबला. शिपाई म्हटला, माझ्याकडे उत्तर, तुझा देव आहे का. शिपाई म्हणला, महाराज उत्तर देतो, दुसरा प्रश्न विचारा, दोन्हीचे उत्तर एकदाच देतो. तर त्या राजानं दुसरा प्रश्न विचारला, अरे शिपाया, तुझा देव आहे तर करतो काय, या दोन्हीचे उत्तर दे. पहिला प्रश्न आहे तुझा देव आहे का, आणि दुसरा प्रश्न आहे तुझा देव आहे तर करतो काय, याचे उत्तर दे. शिपाई जागेवर थांबला. राजा परत म्हणला, अरे शिपाया, याचे जर उत्तर दिलास तर मी तुझ्या देवाचं अस्तित्व मानतो, तुझा देव आहे म्हणून मानतो, अन्यथा मानत नाही. उत्तर दे, तुझा देव आहे का, आहे तर करतो काय. शिपाई जागेवर 1 तास थांबला. शिपाईला कळत नाही उत्तर कसं द्यावं. 2 तास झालं, जागेवर थांबला. त्या नास्तिक राजाला शेवटी दया आली आणि तो राजा म्हणला, अरे शिपाया, तुझ्याकडे आज जरी उत्तर नसली तरी उद्या उत्तर दे, पण याचे उत्तर दे. पहिला प्रश्न तुझा देव आहे का, आणि दुसरा प्रश्न तुझा देव आहे तर करतो काय, उत्तर दे, उद्या दे, जा. तो शिपाई घराच्या दिशेने आला, टेन्शनमध्ये विचार करतो, अरे राजाला जर उत्तर दिले तर माझ्या देवाचं अस्तित्व राजा मानतो, आणि तर मानत नाही, उत्तर तर नाहीत आपल्याकडे, काय करावं. शिपाई घरी येतो. शिपायाची बायको त्याला जेवायला ताट वाढते. शिपाई जेवाय बसतो, पण त्या नुसतं ताटाकडे पाहतो, जेवत नाही. शिपाई विचार करतो, उत्तर द्यायचे तर राजाला, आणि उत्तर जर दिले तर राजा देवाचं अस्तित्व मानल, माझ्याकडे उत्तर नाहीत, जेवत नाही. शिपायाचं 10 वर्षाचं पोरग शिपाईकडे पाहतो, अरे बाबा जेवत नाहीत. शिपाई तसाच ताटावरून उडतो, आपल्या बेडरूम मध्ये जातो, झोपतो, पण झोप लागत नाही. रात्रीचा 1 वाजला तरी शिपाई झोपत नाही. शिपाई विचार करतो, उत्तर द्यायचे, तुझा देव आहे का, तुझा देव करतो काय, याचे जर उत्तर दिले राजाला तर राजा देवाचं अस्तित्व मानल, अन्यथा मानणार नाही, उत्तर नाही माझ्याकडे. रात्रीचा 1 वाजतो तरीही शिपाई झोपत नाही. 10 वर्षाचं पोरग येते, वडिलांकडे पाहते, अरे वडील जेवले नाहीत, वडील झोपत नाहीत, काय चिंता असेल वडिलाला. 10 वर्षाचं पोरग त्या शिपाईच्या जवळ जाते, म्हणते, बाबा तुम्ही जेवला नाहीत, बाबा तुम्ही झोपला नाहीत, बाबा मला कळू शकेल तुम्हाला काय चिंता आहे. तो शिपाई म्हणतो, बाळा तुला काय सांगावं, मला राजानं 2 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे तुझा देव आहे का, आणि दुसरा प्रश्न आहे तुझा देव करतो का, याचे उत्तर माझ्याकडे नाहीत रे. ते 10 वर्षाचं पोरग म्हणते, ऐका बरं का, 10 वर्षाचं पोरग म्हणते, बाबा कशाला चिंता करता हो, याचं उत्तर मी देईल ना. तो बाप म्हणतो, अरे पोरा मला उत्तर येत नाही, 50-60 वर्ष वय झाले, तू नाही बाबा, एकदा चान्स द्या मला, त्या राजाच्या दरबारात मला नेहमी उत्तर देईल. शिपायाला आनंद होतो. शिपाई सकाळी उठतो, नित्यनेम करतो, मुलाला हाताला धरतो, राजाच्या राजवाड्यात नेतो. नास्तिक राजा तयारच होता. शिपाई आल्याबरोबर तो नास्तिक राजा म्हणायचा, रे शिपाया, तुला काल प्रश्न विचारला होता, तुझा देव आहे का, आणि तुझा देव करतो काय, उत्तर दे. शिपाई राजाकडे पाहतो, म्हणतो, महाराज याचं उत्तर तर मी देईनच, पण याचं उत्तर
माझं पोरग एकाच मिनिटात देईल विठ्ठल. शिपायाचं पोरग म्हणायला लागलं, महाराज मी उत्तर देतो, माझ्या वडिलांकडे नका जाऊ, मी देतो. तो राजा म्हणला, अरे पोरा उत्तर दे, तुझा देव आहे का? पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, तुझा देव आहे तर करतो काय? उत्तर दे. 10 वर्षाचं पोरग राजाच्या समोर गेलं आणि राजाला म्हणला, राजा महाराज उत्तर देईल पण एक काम करावं लागेल, ऐका पोरो. राजा म्हणला, काय काम करावं लागेल? ते पोरग म्हणला, महाराज या करता तुम्हाला मला 1 गिलास दूध आणावं लागेल. राजाला वाटलं पोरग दूध पिऊन मग उत्तर देईल काय. राजानं आवाज दिला, रे शिपाय जा 1 गिलास दूध आणलं. राजा म्हणला, पोरा दूध पिन उत्तर दे, तुझा देव आहे का? पोरग म्हणला, तसं नाही महाराज, मला वाटीवर साखर आणावं लागेल. राजाला वाटलं पोरग साखर टाकून दूध पिईल नंतर उत्तर देईल. वाटीवर साखर आणली. राजानं विचारलं, अरे पोरा चल पी दूध, उत्तर दे. पोरग म्हणला, तसं नाही महाराज, इकडे पहा, तुम्हाला उत्तर पाहिजे ना, तुझा देव आहे का? उत्तर देतो. हातात गिलास धरला, हातात वाटीवर साखर घेतली आणि वाटीभर साखर त्या लहान 10 वर्षाच्या पोरानं दुधात टाकली आणि अशी विरघळली. आणि राजाला ते पोरग म्हणायला लागलं, महाराज हे दूध तुम्ही पिया, मी तुम्हाला उत्तर देतो, तुझा देव आहे का? राजा म्हणला, ठीक आहे. राजानं गिलासभर दूध घेतलं आणि त्या पोराच्या देखत सगळ्या प्रजेच्या देखत ते दूध पिलं. आणि राजा म्हणला, हे पोरा मी दूध पिलं, मला उत्तर दे, तुझा देव आहे का? ऐका बरं पोरग किती गोड उत्तर देते. पोरग म्हणला, महाराज तुम्हाला उत्तर पाहिजे ना, तुझा देव आहे का? एका मिनिटात देतो. तुम्ही काय पिलं? राजा म्हणला, दूध पिलं. दुधात काय होती? राजा म्हणला, साखर होती. दूध कसं होतं? राजा म्हणला, गोड होतं. दुधात काय होती? राजा म्हणला, साखर होती. दुधातली साखर दिसते का? काय म्हणलं पोरग? दुधातली साखर, दूध तर गोड आहे पण दुधातली साखर दिसते का? तसाच माझा देव आहे पण दिसत नाही विठ्ठल. राजाला आनंद झाला त्या नास्तिक राजाला. राजा म्हणला, ठीक आहे रे बाळा, मला उत्तर मिळालं, तुझा देव आहे का? दुसरा प्रश्नाचं उत्तर दे, तुझा देव आहे तर करतो काय? ते पोरग म्हणला, महाराज तुम्हाला उत्तर देतो पण अजून एक काम करावं लागेल. राजा म्हणला, काय काम करावं लागेल? ऐका बरं का. ते पोरग म्हणला, महाराज या करता तुझा देव करतो काय याचं उत्तर देण्याकरता तुम्हाला मला गुरु मानावं लागेल. काय म्हणलं म्हणले कर? तुम्हाला मला गुरु मानावं लागेल. सांगीकर काय म्हणलं? राजा पोरग ते तुम्हाला राजा म्हणला, रे बाळा तुला गुरु मानलं मी, मला सांग तुझा देव करतो काय? ते पोरग म्हणला, तसं नाही महाराज, मी कोण आहे तुमचा? राजा म्हणला, तू गुरु आहे. तुम्ही कोण आहे? राजा म्हणला, मी शिष्य आहे. मग तुम्हाला मला तुमची खुर्ची द्यावं लागेल. काय म्हणला? तुझा देव करतो का? उत्तर आहे पण तुम्हाला मला खुर्ची द्यावं, मला तुमचं सिंहासन द्या. राजा म्हणला, दिलं सिंहासन, चल बस खुर्चीवर जा. पोरग खुर्चीवर बसलं 10 वर्षाचं. राजा खाली, खालून राजा म्हणायलाय, अरे पोरा उत्तर दे, तुझा देव करतो काय? पोरग म्हणला, तसं जमत नाही, तुम्ही कोण आहे? राजा म्हणला, मी गुरु आहे, शिष्य आहे. मी कोण आहे? राजा म्हणला, तू गुरु आहे, तुम्हाला एक काम करावं लागेल, मग पाय दाबावं लागतील. काय करावं? त्याला उत्तर पाहिजे ना, तुझा देव करतो काय? राजा म्हणला, ठीक आहे. राजा पोराचे पाय दाबायला लागला. पाय दाबत दाबत राजा त्या पोराला म्हणायला लागला, ए पोरा अरे उत्तर दे ना, तुझा देव करतो काय? त्या पोराने 1 मिनिटात उत्तर दिलं आहे का? ते पोरग म्हणला, महाराज माझा देव एवढंच करतो, 1 मिनिटात गरीबाला राजा करतो आणि राजाला भिकारी करतो, एवढाच माझा जगाचा मालक करतो विठ्ठल. काय करतो माझा देव? 1 मिनिटात काय करतो? गरीब करतो. आणि 1 मिनिटात राजा काय करतो? देवाच्या जर मनात एकदा आलं, आले देव आले देवाधिका
जर त्याच्या मनात आलं, बामणीकर, सावंगीकर, वयातपूरवाडीकर, त्याच्या जर मनात एकदा आलं, म्या बोलविल्या वेदू बोले, पोरो झाडाचं पान सुद्धा हलवायची ताकद त्याच्यात आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. त्याच्या मनात आलं. देवानं जर एकदा विचार केला, एकच मिनिटं हवा बंद करूया. किती मिनिटं? एकच मिनिट. उग बटन दाबून बघूया, तुम्ही मी राहील का? सपाट. खिल्लारीला लई नाचू लागले हो सगळेच. गणपतीपाशी नाचू लागले. गणपतीच्या अंगावर गुलाल, ढकणं, फेकू फेकू तिकडच कळालं, टपणं. गणपतीनं उग सहन केलं. आता तुम्हाला माहिती जुन्या माणसाला गणपतीनं उग पाहिलं. आता लईच करायत म्हणला गणपती. सकाळी 6 पासून उड्या मारू लागले. ह्या नाच. आता किती वेळ गणपती सहन करू? 6 वाजेपर्यंत गणपतीनं सहन केलं. किती? 6. आणि 7 वाजता अख्ख्या गावाला एका मिनिटात झोप लागली. असे घुरू लागले सगळे. गणपतीने डोळे उघडले. गणपती म्हणला, दिवसभर नाचल्या, मग डोळ्यावर ठप्पड उडून लागली. एक सहन केलं. विनाकारण कसे पाय करू लागल्या, कसे हात करू लागल्या. टिंग टिंग टिंगांग टिंग टिंग. थांबा म्हणला. 8 वाजेपर्यंत गाव शांत. सगळे जे झोपलेत की नाही, जे नाचू लागले की नाही, त्याला तर अशी छन झोप लागली. 11:30 वाजले. गणपती म्हणला, आता उग जरासं पृथ्वीला उग हाल म्हणतो म्हणला. उग नव माय, उग जरासं आज्ञा देतो म्हणले गणपती राया. गणपती बाप्पा उग 2 मिनिटं जरासं फिर असं, आणि तिथल्या पुरतच, बाकी नाही. मग उगच आज्ञा दिल्या. हे गणपती बाप्पानं एकदा आज्ञा दिली. ज्ञानोबरायाने सुद्धा गणपतीचं कौतुक पहिल्यांदा सुरू, ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या. म्हणून आपण गणपतीची पूजा. गणपती गणेशरायानं आज्ञा दिली. पृथ्वी माता लई दिवसभर सहन केलो, जरासं उग आपलं असं केल्यावर करा. म्हणल्या गणपती बाप्पाचं ऑर्डर आल्या म्हणल्या पृथ्वी माईनं असंच केलं. सकाळी कोणीच नाही. खरंय का खोटंय? फक्त तेवढे जनावर, तेवढे, बाकी साप चकच धडधड 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 धड. पत्र कोणाच्या डोक्यात पड. हे सगळा पाप म्हणून जास्तही चलत नाही, जास्त टिकत नाही. चांगलं वागा, चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जगाचा मालक तुमच्या मागे राहील. मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा. तुमचा आमचा सांभाळ करणारा आहे कोणतरी. कोण आहे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. चांगलं वागा पुरो. कथा कीर्तन हरिपाठाला जा. आणि सध्या या काळामध्ये, सध्याच्या घडीमध्ये आज बाप पोराला बोलायला रिकामा नाही. पोरग बापाला बोलत नाही, माय पोराला बोलत नाही, पोरग माईला बोलत नाही. बाप घरात आला की पोरग घराच्या बाहेर. खरे का खोटे? बाप घरात आला की पोरग बाहेर, पोरग घरात आला की बाप बाहेर. एकी नाही आज, एकी पाहिजे. एकी
अरे बाप लेकानं मांडीला मांडी लावून जेवाय बसला पाहिजे. जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होईल की नाही हो? पण सध्या ते नाहीच. प्रत्येक गावात जा तुम्ही, पण एकही पाहिजे. आज घरामध्ये आनंद, घरामध्ये घराचा स्वर्ग कधी होतो? सगळे एकत्र बसून जेवण करायला लागले की घराचा स्वर्ग आहे. जेवण सुद्धा जास्त जाते. सून जेवायला लागले की सासून आपटलं भांडत दन. बरोबर आहे की नाही महाराज? सासू जेवायला लागले की सुनने घेतली परात बिर. हे सुद्धा निघाले मग आता. बरोबर खरं बोलत नाही. खरं आहे का खोटं आहे? सासा सुना एकत्र जेवाय कधी बसलेले पाहिलं का? तुरळक घरी आहेत, जमत नाही. ज्या दिवशी संपूर्ण परिवार एकाच टायमाला एकत्रच गोल जेवायला बसेल, जेवण तर जाणारच, पण घराचा स्वर्ग सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. विठावल सगळं बदललंय हो. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. जोरदार टाळ्या वाजवा. हे जे महाराजांनी म्हणलं ना, फक्त मन लावून ऐका. बदलून थोडा वेको. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. जमाना बदललाय, निसर्ग तर बदलणारच. या टायमाला हरभरे आजच्या डेटमध्ये 6 तारखेला नोव्हेंबर इतीत राहायचे बापूच्या काळात. जुन्या माणसं बरोबर काय नाही, गहू इतीत राहायचे. आता मोगळलेच नाही. तसं नुसतं जाऊन बघायचं कसा झालाय गांजरपाला. खरे का खोटे? माणसं बदलले, निसर्ग न बदलाय. काय झालं? आजच्या डेटला हरभरे निंदायचे लोक, बरोबर की नाही? आता मोगळच नाही. उग जाऊन आपलं कोणी कोणी इकू म्हणालो, त्याला भाव चांगला लागालाय. हे जरा खरबड